शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील आजचा पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर तरुण मंडळ यांच्यामध्ये खेळवण्यात आला। सामन्याच्या पूर्वार्धात संध्यामठ तरुण मंडळाकडून चंदन गवळी, कपिल शिंदे यांनी प्रत्येकी 1 गोल आणि सिद्धेश साठे यानं 3 गोल नोंदवले, तर उत्तरेश्वर तरुण मंडळाकडून संकेत जाधव यानं 1 आणि यश चव्हाण यानं 3 गोल नोंदवले। हा सामना संध्यामठ तरुण मंडळानं 5-4 गोल फरकानं जिंकला। दुसरा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध पीटीएम यांच्यामध्ये खेळवण्यात आला। सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळी करण्यात आल्या। सामन्याच्या 5व्या मिनिटाला पीटीएमच्या प्रथमेश हेरेकर यानं गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली। यानंतर प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या राजा शेंत्री यानं 36व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला। पूर्वार्धापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून जोरदार चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 61व्या मिनिटाला पीटीएमच्या आदित्य कल्लोळी यानं गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या अखेरपर्यंत हीच आघाडी कायम ठेवत पीटीएमनं हा सामना 2-1 अशा गोल फरकानं जिंकला। उद्या रविवारी पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स आणि खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ असे सामने होणार आहेत।